तुम्ही सुरू करा. नाशिक पहिल्यांदा आपण काय करायचं, एक वेळेस आपल्या इथं आलेल्या प्राध्यापक महेश मोठे सरांचं नाशिक क्लॅपनं जोरात स्वागत करायचं. प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण मी शिकवतो तुम्हाला, आमचे गावकरी सर शिकवतात तुम्हाला, सुरके सर शिकवतात आम्हाला, आणि आम्ही शिकवतो तुम्हाला. म्हणजे एकमेकाला सांगत आपण शिकवतो. तुम्हाला प्रत्येक सूचना, तुमच्या प्रत्येक सूचनाचा आढावा घ्यावा लागतो. तुम्हाला काय केलं, तुम्ही केलं का नाही. पण आमच्या मोठ्या सर तसं नाही. सिनियर कॉलेज आणि सिनियर जबाबदारी, तुमच्या केलेल्या सगळ्या चुका, केलेले कामं आम्हाला सरळ दिसतात. तर वरच्या वर्गातल्या मुलांना काय करावं लागते, त्याचं लपलेलं वर्तन, जेवढं बोललं तेवढं दिसतंय, पण आतमध्ये काय दिसत नाही. त्याचं आतमध्ये डोक्यात गोंधळ असतो. हे सगळं गोंधळ दूर करून त्यांना मोठं करायचं, त्यांना त्या ध्येयापर्यंत न्यायचं. आणि मग जे स्वप्न समाजसुरक्षित बघतात, जी मोठी माणसं बघतात की आपला समाज स्थिर व्हावा, चांगले लेकरं व्हावेत, म्हणतो का नाही आपण, म्हणतो का नाही, हे सगळं ते सार्थक करतात आणि ते करण्याच्या मार्गावर आहेत. मला खूप अभिमान वाटतो माझ्यासोबत असे मित्र जे कष्टाळू आहेत. पाऊला कष्ट. तुम्हाला मी गेल्यास म्हणलो होतो, पाऊल टाकताना पायसुद्धा, विचारसुद्धा, पैसासुद्धा, माणूससुद्धा भविष्यात स्थिर व्हावा, भविष्यात नीट राहावा, तो टिकून राहावा आणि त्याचं भविष्य चांगलं राहावं, त्याच्यासोबत आपलं भविष्य चांगलं राहावं, अशा प्रकारच्या उच्च विचाराचा हा माझा मित्र आपल्या शाळेत आलेला आहे. मी माझ्या शाळेतर्फे मुख्याध्यापक सुरके सर, गावकरे सर, बिराजदार सर, उबाळे सर, पवळे सर आणि आणखीन गाववाले, आज त्यांची सभा असल्याची आणले, तर त्या गावातर्फे मी त्यांचं सहर्ष अभिनंदन, स्वागत करतो. आपण सर्वांनी पुन्हा एकदा त्यांचा नाशिक क्लॅपनं स्वागत करायचं. जरा ओके. आता देशभक्तीपर गीत, मौन, नंतर आपला कार्यक्रम. बरं का, थोडंसं स्थिर झालं. आपण येण्याच्या अगोदर मीटिंगमध्ये पळापळी केली, पुन्हा आपण देशभक्तीपर गीत. वंदे मातरम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डॉक्टर प्राध्यापक मोठे साहेब, तुमच्या आमच्या शाळेत सहर्ष स्वागत आहे. सर्वप्रथम विद्येची आराधना, जिच्यामुळे मी समोर उभी आहे. दगडशेठ अंगावर घेऊन हल्ला केला तरी संबंध स्त्री जातीला शिक्षणाचं दार उघड करणारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा, अशी मी विनंती डॉक्टर प्राध्यापक मोठे साहेबांना करते. तिथं गण नाही, इकडे गण नाही, गण नाही. तुम्ही हात लावा. काबिल लोग से उन लोगों को प्यार करने से नहीं रोक पाते जो उन्हें बर्बाद कर देते हैं. एकमेव कारण म्हणजे ते वाईट लोकांना सुद्धा चांगलं समजतात. मग आपलं तर जीवन मोठे सर असंच आहे का? मला प्रश्न पडतो. खिशामध्ये पैसे असताना लोक तेवढी किंमत करत नाहीत, जेवढी ज्ञानाची करतात. आणि म्हणूनच तुम्ही आमच्यासाठी प्रिय आहात. तुमच्यासारखा विचाराचा, विश्वासाचा धागा आमच्यासारख्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत फक्त पोळीसमोर आहात. त्यामुळे आमचं मन कधीच विचलित होत नाही. कारण नशिबापेक्षा जास्त मिळायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट करावेत, हे तुमच्याकडून शिकायला मिळते. आम्हाला गाव बदलून शहर बनवताना माणसं बदलून जहर बनवायचं नाही. शरीरानं सुंदर नाही तर शब्दानं सुंदर बनायचे आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, भगतसिंग, लाल बहादूर, महात्मा गांधी, उधमसिंग, राजगुरू, सुखदेव, बटगुरू ही चित्रांनी मोठी झालेली नव्हत तर शब्दसंस्कारांनी मोठी झालेली आहेत. म्हणूनच तर आज आम्ही सुंदर जीवन जगत आहेत. भारताच्या पोस्ट तिकिटावर तुमचं नाव मराठवाड्याच्या मातीतला रत्न स्तुती आणि त्यामुळे आमचं मन पोस्ट तिकिटावर भारताच्या पोस्ट तिकिटावर त्या मराठवाड्याच्या मातीतला रत्नस्तुती नाही, तुमच्या कामाची गुणवत्ता आहे, म्हणून मी बोलते. दानवीर, कर्मवीर, तत्ववादी, मोकळ्या मनाने
मोकळ्या मनाने पवळे सरांनी बनवलेल्या स्वर्गमित्र परिवारातील एक देव प्राध्यापक महेश मोठे साहेब यांचे स्वागत आरोही आणि गौरी करतील. हार हार घाला आता हार घाला बाळांनो. नाही सर ग्लास ठेव खाली तू जवळ जा. फोटो काढ सर या तुम्ही नाही आहे ते बॅ सर जवळचा गेम मोबाईल या येतो तुम्ही म्हणतात गेले. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सुटके सर यांचे स्वागत मंथन आणि दिनेश करतील. या इथे पुढे. फुल दे सरला. श्री उबाळे सर यांचे स्वागत मयुरी करेल. श्री गावकरे सर यांचे स्वागत प्रणाली करेल. तिकडे बघा. सरला नमस्कार करा. नमस्कार करा सरला. श्री या. राजा सरांचे स्वागत श्रद्धा करेल. होळकर सरचं नाव. चला इथे इथे नमस्कार. वंदे मातरम. जगामध्ये कर्तृत्वान पुरुषांचा सन्मान तर केला जातो, पण देखील सन्मान करण्याचा हा प्रकार नवा नाही. पण ज्यावेळी शिक्षकांनी कर्तृत्व, कर्तव्य, कर्म, प्रेम, मनशांती, ग्रहशांती, एक सुखाचा संसार याबाबतच्या अनेक संकल्पना सोबत ठेवून ज्यावेळी जीवन जगत मुलांना प्रेरणा दिली, त्यांच्यासमोर सगळं जग नतमस्तक झालं. नतमस्तक होत असताना ईश्वराला भेटल्यासारखं वाटत, ज्या सुखाची, ज्या स्वर्गाची, ज्या ईश्वराच्या जवळ जाण्याची इच्छा बाळगून प्राध्यापक डॉक्टर महेश मोठे सर वाट पाहत आहोत, ते कधी कधी सार्थक होतं. आज आदरणीय डॉक्टर मोठे सर आपल्या जवळ येऊन आयुष्याच्या प्रेरणा देताना तोच गदगद आनंदाचा अनुभव आम्हाला चलबुर्गा शाळेतील मुलांना, शिक्षकांना जाणवला आहे. या पलीकडे स्वर्ग कशाला म्हणतात हे मला सांगता येत नाही. या प्रसंगाला भेटीचा सोहळा म्हणावा का स्वर्ग म्हणावा हे मी आता शब्दात कसं सांगू. एक मोठी प्रेरणा नव्या पिढीसाठी येणारे, आपल्या कर्तृत्व, कर्म, सिद्धांत काम करणारे, जगणारी, समाजाला कर्तृत्व काम करून सेवा देऊन समाधान देणारी ही सगळी टीम पळसर तुमच्या आजूबाजूला बघून अत्यधिक आनंदाचा भार हा आपोआपच आमच्या अंतःकरणाला आला. हा भार आयुष्यामध्ये कधीही कोणी अनुभवू शकत नाही. कासव, ससा, चिमणी, मुंगी यांच्या कामामध्ये ज्या प्रकारचे सातत्य ठेवून इथपर्यंत ही सगळी मंडळी म्हणजेच एक प्रकारचं समाजाचं करिअर हे आपण आणलेलं आहे. या सगळ्या कामाला आपल्यासाठी सल्ला आपण सहज जगत आहात. सहज या गोष्टी आपल्या अंगी बाळ गेलेल्या आहेत. हे पाहताना इतरांना आश्चर्य वाटत, पण आपला सहज स्वभाव, आपली निरीक्षण शक्ती, आपली कार्यबद्दलची कार्य तत्परता हे सगळं सांगून जात आणि खूप काही आपल्या व्यक्तिमत्वाचे पैलू सांगून जातात की या पैलूनुसार जीवन जगल्यानंतर आयुष्याचे मूल्य आणि पोषण मूल्य हे आपल्या जवळ असतात. खरोखरच आमच्यासाठी आपण प्रेरणादायक आहात. हीच अंतर्मनातून येणारी प्रेरणा वाढून देशहित, सामाजिक हित, मित्रहित आपण देत आहे. आपण केवळ काम करत जाता, पण आपला प्रभाव सकारात्मक मूळ आणि समाज यावर कसा पडतो हे आपणास काही माहीत नाही. आपल्यासाठी परत एकदा आपल्या आगमनाच्या मी मयुरी हार्दिक शुभेच्छा. हे सगळं सांगत असताना मला खूप वेळ विचार करावा लागला नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे आपलं व्यक्तिमत्व हे वाहत्या नदीसारखं आहे. भरभरून आपल्यामध्ये संयम, प्रशासन, कार्यकर्ता, परिणामकारक, दूरदृष्टी, माणसालेपणा, आपलेपणा, प्रेम, जिव्हाळा, वाले मैत्रीण, असंख्य असे संकल्पनेचे आपले व्यक्तिमत्व भरलेले आहे. पुन्हा एकदा आपल्यासमोर मी नतमस्तक. शाळेतील सर्व मुले मुली आपली गाव होतो. वंदे मातरम.
चंचल परिहारीने येऊन आपली मनोगत मांडावी. नमस्कार महेश साहेब, तुम्ही आमच्या शाळेत आल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. माझी इच्छा होती की तुम्ही एकदा आम्हा सर्व मुलामुलींना भेटून जावं आणि ती इच्छा माझी आज पूर्ण झाली. वंदे मातरम. मनोगत मांडावी. शाही खत्म कुछ कहने से मैं करती हूँ आपका सुस्वागत. नमस्कार महेश साहेब, तुम्ही आमच्या शाळेत आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. महेश साहेब, तुम्ही आमच्या शाळेत यावी अशी आमची सगळ्यांची इच्छा होती. ती इच्छा आज पूर्ण झाली. आमचे पवळे सर महेश साहेब तुमच्याविषयी खूप कौतुक करतात. वंदे मातरम. प्रणाली मोरीने आपलं मनोगत मांडावी. नमस्कार वंदे मातरम. बिना कुछ किए सिर्फ एक ही चीज आगे बढ़ती है, उम्र. पण शिक्षक संकट जर नाही घेतला तर जीवन शून्य होते. सगळ्यांनीच महान व्हावे असे नाही, पण जिथे आहोत तिथे राहून आजूबाजूच्या समाजाला काहीतरी द्यावे असे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सांगतात. माझ्या शाळेत आदरणीय महेश मोठे सर आपले सहर्ष स्वागत आहे. वंदे मातरम. संदीप परिहार याने येऊन आपली मनोगत मांडावी. नमस्कार वंदे मातरम. माझे नाव संदीप महादेव परिहार. डॉक्टर मोठे सर, आज मी तुमच्या आभार मानतो. तुम्ही या शाळेत आलो म्हणून मला खूप आनंद झाला. याच्यामुळे मी तुमच्यासाठी पुढचं मन घेतली. मग पवळे सर मला मंथन साधने यांनी येऊन आपला आभार मानला. हां शेवटी आहे ती. थांब पुन्हा एकदा बोल. मी विनंती करते डॉक्टर प्राध्यापक महेश मोठे साहेबांनी आपली मनोगत मांडावे. मार्गदर्शन करावे. आजच्या या स्वागतपर समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सुडके सर, या प्रशालेचे सहशिक्षक सन्माननीय उभाळे सर, सन्माननीय गावकरे सर, सन्माननीय बिराजदार सर, ज्यांनी आपल्या लेकरांना अगदी पाठीवरून चालत घेऊन या ठिकाणी पोचले, ते सहशिक्षक होळकर सर, ज्यांच्यामुळे आज आपल्या समोर मी आज या प्रशालेमध्ये येण्याचा योग मिळाला, एक संधी मिळाली. ते माझे स्नेही परममित्र अंगदजी पवळे सर. सर्वप्रथम ज्यांच्यामुळे जगाला नव्हे तर संबंध मानवजातीला एक मातेचा आधार म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करतो. आपल्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी अगदी सूत्रसंचलनापासून मनोगत, प्रस्तावना आणि आभार देखील या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम मी प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, त्याचबरोबर गावकरी यांचं टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया. सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम या शाळेच्या प्रशासनाचं, सर्व शिक्षकांचं आणि गावकऱ्यांचं आपण टाळ्या वाजून स्वागत करूया. स्वागत आणि अभिनंदन याच्यासाठी आपण करतो आहोत की माझ्यासमोर प्राथमिक स्तरावरचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर माणूस कसा दिसतो यापेक्षा माणूस कसा असतो याला खूप महत्त्व आहे.
आणि म्हणून मी असं म्हणेन की ही प्रशाला आणि या प्रशालेमध्ये काम करणारे शिक्षक वृंद हे खरे भाग्यवान आहेत, नशीबवान आहेत की त्यांना या पवित्र क्षेत्रामध्ये काम करण्याची नामी संधी आम्हा सर्व शिक्षकांना मिळते. यापेक्षा दुसरं परमभाग्य का असू शकतं असं मला वाटत नाही. म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याचं भाग्य, सौभाग्य आम्हा सर्व शिक्षकांना मिळतं आहे, याचा मनस्वी आनंद होतो. या प्रशालेच्या अगदी प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करत असताना या प्रशालेमध्ये परिसरामध्ये निसर्गरम्य अशा स्वरूपाचं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून केलेला आहे. आणि या प्रशालेमधल्या सगळ्या भिंती आपण काही विचाराने, काही प्रेरणादायी वाक्यांनी, काही सादरीकरणाच्या द्वारे आपण या सगळ्या भिंती बोलक्या केलेल्या आहेत. त्याच्याबद्दल ही शाळेचं आणि सर्व शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा अभिनंदन आपण टाळ्या वाजवून करूया. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठीचं एकूण वातावरण ज्याला आपण म्हणतो ते वातावरण या प्रशालेमध्ये मला पाहायला मिळालं. हे वातावरण पाहत असताना आणि विद्यार्थ्यांनी जे मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, निश्चितच ते मनोगत माझ्यासाठी भावनिक अशा स्वरूपाचं होतं. आणि तुमच्या सगळ्यांच्या भावना माझ्यापर्यंत वेगवेगळ्या कारणांनी पोचल्या. दरम्यानच्या काळामध्ये सुडके सर, दरम्यानच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी अगदी काही सेकंदाचे बोलके व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचवले. त्या व्हिडिओद्वारे माझ्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं एका चांगल्या व्यक्तिमत्वाची गरज आहे. कारण व्यक्तिमत्व घडत नसतं, तर व्यक्तिमत्व घडवावं लागतं. आणि घडविण्याची नामी संधी या प्रशालेच्या शिक्षकांनी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिली, त्याच्याबद्दलही कौतुक झालं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, ही प्रशाला आणि या प्रशालेमध्ये काम करणारा शिक्षक वृंद हे निश्चितच एका प्रेरणेतून, एका भूमिकेतून, एका विचारातून कृतिशील अशा स्वरूपाचा शिक्षक वृंद इथं असल्याच्या एकूण सगळ्या तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याचा उहापोह झालेला आहे. ती भावना माझ्यापर्यंत पोहोचली. माणसाने नेहमी जगत असताना काही मूल्य जपली पाहिजे. जसे प्रशालेमध्ये मूल्यावर्धित अशा स्वरूपाची तुमच्यापर्यंत मूल्य वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या निमित्तानं तुमच्यापर्यंत ती मूल्य शिक्षक वृंद नेहमी ती मूल्य रुजविण्याचा प्रयत्न करत असतात. आणि ही मूल्य देणारी ही प्रशाला या सर्व शिक्षकांचं जसं आपण अभिनंदन केलं, तसं विद्यार्थ्यांचं सुद्धा आता अभिनंदन यासाठी केलं पाहिजे की खरंच तुमच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास मला जो दिसला, त्याच्याबद्दल ही अभिनंदन. हा आत्मविश्वास सहज मिळत नाहीये, हा आत्मविश्वास सहज मिळत नाहीये. त्याच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. आणि म्हणून शिक्षकांच्या प्रती तुमच्या मनामध्ये असणारी जी आदरयुक्त विनयशीलता मला दिसली, ती सुद्धा वाखाणण्याजोगी आहे. आणि शिक्षक नेहमी आपल्याला आपल्यासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेतून काम करत असतात, पण त्यांची मूल्य, त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठीच खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनी अगदी शेवटपर्यंत, आयुष्याच्या शेवटपर्यंत ती नीतिमूल्य जोपासली पाहिजे. मित्रांनो, बैठे बैठे सावधान, इकडे लक्ष द्या. तुम्ही मला बोलवलात, मी आलो. यस ऑर नो? मग मी जेव्हा आलोय तेव्हा तुम्ही मी काय सांगतो याकडे बारकाईने लक्ष द्या. अंगदने आपल्या समोर अनेक गोष्टी सांगितल्या असतील की सर असे होते, असे आहेत आणि असं काम करतायत. खरंच करतायत का नाही याची प्रचिती तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आली पाहिजे. आम्ही ज्या वेळेला महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होतो, ते शिक्षण घेत असताना आम्हाला आमचे शिक्षक वृंद जे शिकवायचे त्याचं बारकाईनं
अभ्यास, चिंतन, मनन, त्यांचं मार्गदर्शन सातत्यानं मस्तकात आम्ही पेरत होतो. कारण या मस्तकामध्ये काही पेरलं तर आणि तरच जगामध्ये आज लोक तुमच्या विचाराला नतमस्तक होतात. तुमच्या मस्तकात जर चांगले विचार आले तर समाज तुमच्या समोर नतमस्तक होत असतो, हे लक्षात घ्या. म्हणून चांगले विचार आपल्या मस्तकामध्ये आले पाहिजे. हे चांगले विचार काय आहेत? तर दररोज आपल्या वर्गामध्ये, आपल्या शाळेच्या परिसरामध्ये जे जे काही तुमच्यासाठी शिक्षक वृंद सतत धडपडत असतात, सतत काहीतरी तुम्हाला दिलं पाहिजे आणि देण्याची दानत सतत शिक्षक हा अंगी बाळगत असतो. आणि म्हणून शिक्षक जेव्हा आपणाला देण्याची वृत्ती ठेवतात तेव्हा विद्यार्थ्यांनी सुद्धा ती वृत्ती घेण्याची ठेवली पाहिजे. आपण ते आत्मसात केलं पाहिजे, ते आपण खेचलं पाहिजे, ते आपण ओढून आणलं पाहिजे, ते ग्रहण केलं पाहिजे. आणि मग आपल्या मस्तकामध्ये जर चांगले विचार रुजायला लागले तर आणि तरच आपलं व्यक्तिमत्व प्रफुल्लित होत असतं. हे व्यक्तिमत्व आपल्याला घडवायचंय, ही शाळा तिचे माध्यम आहे. आणि म्हणून या ज्ञान मंदिरामध्ये जे काही विचार, जे काही चांगले विचार इथं रुजविले जातात ते तुम्ही दररोज आत्मसात करत असतात. कारण उद्याचे एक चांगले नागरिक, एक आदर्श नागरिक, एक आदर्श महिला या माध्यमातून निर्माण होत असतात. आणि म्हणून शाळेमध्ये, प्रशालेमध्ये जे विचार दिले जातात ते आपण आत्मसात केले पाहिजेत आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा अधिक विकास या निमित्तानं आपण साधला पाहिजे. मी मगाशी म्हणालो की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये मला एक पैलू जाणवला, तो म्हणजे आत्मविश्वास. प्रचंड कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये मला या ठिकाणी दिसला आणि तो प्रचंड कॉन्फिडन्स हा खऱ्या अर्थानं जीवनाला प्रेरणादायी असतो. आपलं व्यक्तिमत्व जर भारदस्त करायचं असेल, चांगलं करायचं असेल तर आपल्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे, आपल्यामध्ये संयम असला पाहिजे, आपल्यामध्ये शिस्त असली पाहिजे, आपल्यामध्ये चांगले विचार असले पाहिजेत आणि त्या विचारानुसार आपली कृती असली पाहिजे. नेहमी असं म्हटलं जातं बघा, शिक्षक नेहमी तुम्हाला वर्गामध्ये सांगत असतील की आपण जसं बोलतो तसं अधिक वागावं लागतं. एखादी आपण कृती केली तर ती कृती करत असताना जग उघड्या डोळ्याने आपल्याकडे पाहत असतो. उदाहरणार्थ, तुम्ही शाळा सुटल्यानंतर घराकडे निघालात, बैठे सावधान, शाळा सुटल्यानंतर तुम्ही घराकडे निघालात, कसं जाता हो शाळेतून? एका बाजूनी जाता, एका दिशेने जाता, एका विशिष्ट टप्प्यानं तुम्ही जाता, बरोबर आहे की नाही? का खेळत वेळ जाता? अगदी व्यवस्थित तुम्ही घरापर्यंत जाता. जाताना डाव्या साईडनी जाता. हे काय आहेत? नियम आहेत. हे विशिष्ट अशा प्रकारचा प्रोटोकॉल आहे की ज्याच्यामुळे आपण आपल्या शिस्तीत राहण्याचा आपण प्रयत्न करत असतो. ही शिस्त कशासाठी आहे? तर आपलं व्यक्तिमत्व अधिक चांगलं राहिलं पाहिजे आणि म्हणून इतरांनी सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा आदर्श घेतलाच पाहिजे. काय आहेत व्यक्तिमत्वाचे पैलू जे मला आपल्या प्रशालेमधल्या विद्यार्थ्यांमध्ये दिसले? जसं मी मगाशी म्हणालो, तुमच्यामध्ये मला शिस्त दिसली, तुमच्यामध्ये मला उत्साह दिसला. उत्साह तुम्ही संवर्धित करत आहात, वर्धित करत आहात आणि म्हणून हा उत्साह सुद्धा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड माणसाला एक प्रकारची ऊर्जा निर्माण करत असतो, प्रेरणा देत असतो. आणि म्हणून आत्मविश्वास जसा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आहे तसाच तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सुद्धा आपल्यामध्ये असला पाहिजे. सकारात्मक भूमिकेतून जर आपण जगायला लागलो तर आपल्याला सृष्टी कशी आहे याच्यापेक्षा दृष्टी कशी आहे याला फार महत्त्व आहे. आपली दृष्टी जर चांगली असेल तर सृष्टी निश्चितच आपल्याला फायदेशीर आहे. आणि म्हणून दृष्टिकोन हा अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसं पाहता? उदाहरणार्थ, हा मोबाईल तुमच्या समोर आहे, दिसतो सर्वांना मोबाईल? हा मोबाईल वेगवेगळ्या प्रकारचं काम करतो की नाही? या मोबाईलमध्ये अनेक ॲप आहेत, अनेक गोष्टी आहेत. जगाशी काही क्षणामध्ये, काही सेकंदामध्ये आपण संपर्क करू शकतो.
संपर्क करण्याचं एक प्रभावी, एक चांगलं साधन जर कुठलं असेल आजच्या डिजिटल युगामध्ये, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, 21व्या शतकामधलं सगळ्यात दर्जेदार साधन जर कुठलं असेल तर ते मोबाईल आहे. आणि हे प्रभावी जर साधन असेल तर याचा उपयोग सुद्धा त्याच दर्जानं, त्याच माध्यमातून, त्याच भूमिकेतून याचा वापर सुद्धा झाला पाहिजे. एक चांगला विचार, एक चांगली कृती माणसामध्ये आमूलाग्र अशा स्वरूपाचा बदल घडवून आणू शकते. एक चांगला विचार, उदाहरणार्थ काय विचार आहे, या मोबाईलचा वापर मी अतिशय चांगल्या कामासाठी करेन, हा काय आहे, चांगला विचार आहे. यामध्ये असणारे ॲप किंवा जे जे काही गोष्टी आहेत त्याचा मी माझ्या जीवनासाठी, माझ्या व्यक्तिमत्वासाठी, माझ्या परिसरातल्या माझ्या मित्रांसाठी सदुपयोग करेन. आपण अनेक गोष्टींचा सदुपयोग करतो, चांगल्या चांगल्या गोष्टींचा सदुपयोग करतो. टाइम इज मनी, वेळेचा सदुपयोग आपण करतो, वेळेला महत्त्व देतो, वेळेनुसार आपण बदलतो, वेळेनुसार काम करतो, वेळेनुसार आपण एखाद्याला वेळ देतो. आणि म्हणून जसं वेळेचा सदुपयोग आपण चांगल्या कामासाठी करतो तसा आपण मोबाईलचा सुद्धा चांगल्या कामासाठी उपयोग केला पाहिजे. एखाद्या मित्राला आपल्याला सहज बोलायचं असेल, सहज त्याला काही माहिती पुरवायची असेल, त्याच्याकडलं काही चांगलं नॉलेज आपल्याला जर आत्मसात करायचं असेल, आपल्यापर्यंत जर आणायचं असेल तर आज मोबाईल सारखा दुसरं कुठलं माध्यम आहे असं मला वाटत नाही. एक प्रभावी काही क्षणामध्ये, काही सेकंदांमध्ये आपल्याला संपर्क करता येतो, विचाराची देवाणघेवाण अगदी सहज करता येते. मग हे चांगलं माध्यम आपल्या सुद्धा व्यक्तिमत्वाला अतिशय महत्वाचं आहे. म्हणून या मोबाईलचा कसा वापर करायचा, कुठे करायचा, किती वेळेपर्यंत करायचा, हे सगळं आपण आपल्याला बांधून घेतलं पाहिजे. या मोबाईलचा दुरुपयोग सुद्धा अनेक माध्यमातून अनेक जण करतायत, परंतु आमच्या विद्यार्थ्यांना सांगणं एवढंच आहे की शिक्षकही सातत्यानं सांगतायत, पालक सुद्धा सांगतायत की याचा दुरुपयोग होता कामा नये, चांगल्या कामासाठी याचा उपयोग झाला पाहिजे. कोण सांगेल मला मोबाईलचे चांगले फायदे, या मोबाईलचे चांगले फायदे सांगा मला. आहे का ना सर्वांचं. तिच्या पायात चैन आहे, तिच्या नाही. ओके, चला अजून बस. हा सांगा बेटा. ओके मित्रांनो, या दोन बडे बडे सावधान. मी तुम्ही इकडे नाही, तू बसू नको. दोघंही माझ्या मध्ये असतील, आता मी मध्ये असेल आणि हे दोघं बाजूला आहेत, माझ्या साईडला आहे. मित्रांनो, याच्यातून एक कला आपल्याला शिकायची आहे, याच्यातून काय बोध घ्यायचा आहे तो महत्वाचा आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त शिकता आलं पाहिजे, त्याच्यासाठीचा हा एक प्रयोग आहे. हा प्रयोग छोटा आहे परंतु खूप त्याच्या पाठीमागं काही चांगल्या गोष्टी दडलेल्या आहेत, त्याचा शोध घ्यायचा आहे, त्याच्यातले बारकावे आपल्या लक्षात आले पाहिजे. आता तुम्ही ज्या दृष्टीनं या दोघांकडे निहाळलात, पाहिलात, यांच्याकडे काय गोष्टी आहेत आणि काय नाहीत याचा बारकाईनं अभ्यास केला, चिंतन केलं, तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ दिला होता. मित्रांनो, समाजामध्ये सुद्धा, शाळेमध्ये सुद्धा आपण राहत असताना, फिरत असताना, वावरत असताना आपल्याला सुद्धा अनेक व्यक्तिमत्वाच्या अशा रंगछटा दिसत असतात, अनेक व्यक्तिमत्वाचे पैलू दिसत असतात, पण आपण डोळसपणे दृष्टी ठेवून त्याकडे पाहत नाही आहोत, हे लक्षात घ्या. आपण आता पाहिलं या दोन्ही विद्यार्थ्यांकडे, पाहिल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी बारकाईनं लक्षात आल्या, बरोबर आहे की नाही? बडे बडे सावधान. या दोन्हीही विद्यार्थ्यांचं आपण बाह्य रूप बघितलं आणि त्याच्यावरून आपण ठरवलं. काय काय पाहिलं आपण? बाह्य रूप बघितलं, म्हणजे तो लहान आहे, मोठा आहे, उंचीनं कमी जास्त आहे, रंग कसा आहे, त्याच्यानंतर त्यांनी काय घातलंय, वेशभूषा, केशभूषा, त्यांचं बोलणं, इथपर्यंत आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या, बरोबर आहे की नाही?
काहींनी तर असं सांगितलं की लहान आहे, बुटका आहे, चेन घातलंय, चेन नाही, ड्रेस घातलाय, शर्ट पॅन्ट घातले वगैरे वगैरे सांगितलं. हे काय आहे? बाह्य रूप आहे. हे काय आहे? फक्त दिसणाऱ्या गोष्टी आहेत, दिसणाऱ्या बाबी आहेत. पण ज्या अंतर्गत बाबी आहेत, मोठे सर दिसतायत तुमच्या समोर, पण अंतर्गत काय आहे हे मी जेव्हा तुमच्या सोबत संवाद करतोय, बोलतो आहे, जेव्हा मी तुमच्या सोबत सांगायला लागतो, तेव्हा कळतं की या माणसाचं व्यक्तिमत्व हे आहे. कसं कळालं? अंतर्गत बाबी जेव्हा मी उलगडायला लागलो, सांगायला लागलो, तुमच्या समोर मांडायला लागलो, तेव्हा माझं व्यक्तिमत्व काय आहे हे कळणार आहे. बरोबर आहे का नाही? मगाशी एका विद्यार्थिनीनं सांगितलं की हिचा आवाज मोठा आहे आणि याचा आवाज लहान आहे. मग व्यक्तिमत्वाचं सुद्धा अशाच व्यक्तिमत्वाच्या गोष्टी आपल्यामध्ये असतात. या लेकरांना बोलवलं, तुमच्यापैकी सगळ्यांनाच मी आव्हान केलं होतं, पण ही 2 मुलं आपल्या समोर आली. काय दिसलं त्यांच्यामध्ये? हात. काय दिसलं त्यांच्यामध्ये? मी बोलवल्याबरोबर आले. काय दिसलं तुम्हाला? कॉन्फिडन्स. हा हा काय? हा कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स. टाळ्या वाजवा. टाळ्या सुद्धा वाजवायला पैसे लागत नाहीत, फुकट आहे टाळ्या वाजवायला सुद्धा. टाळ्या वाजवायला पैसे लागतात का? मग किती वाजवता येतील ना. मग या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला तात्काळ बोलवल्यानंतर हे समोर आले, म्हणजे यांच्यामध्ये काय दिसला? आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. हा कॉन्फिडन्स सेल्फ दिसला, लादून नव्हे. हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आतून आला. म्हणजे जे दिसत नाही त्या अंतर्गत बाबी आहेत, ज्या दिसत आहेत. आता चेहरा दिसला, त्यांच्या सगळ्या शरीराची ठेवण दिसली, वेशभूषा, केशभूषा, हे सगळं आपल्याला दिसलं. ह्या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत. अंतर्गत गोष्ट काय दिसली आपल्याला? कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. बोलवल्याबरोबर धाडसाने आल्या, आणि केवळ आल्या नाहीत तर त्यांनी त्यांचं नाव सुद्धा सांगताना कसं सांगितलं? आत्मविश्वासानं सांगितलं. म्हणजे या व्यक्तिमत्वामध्ये आत्मविश्वासासारख्या चांगल्या गोष्टी आहेत. हा मुलगा म्हणून आला, वयानं लहान असताना सुद्धा तुमच्या समोर आला, बोलवल्याबरोबर आला, लगेच आला, आणि काय सांगितलं? आपलं नाव आणि वर्ग सांगितलं. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा कॉन्फिडन्स आहे. आणखीन बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्या की या स्पष्ट बोलल्या त्या, आणि मोठ्या आवाजात बोलल्या. हा लहान आवाजात बोलला, पण स्पष्ट बोलता आलं नाही. म्हणजेच व्यक्तिमत्वामध्ये प्रत्येक व्यक्तिपरत्वे, प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री ही वेगवेगळ्या गुण संपत्तीमुळे किंवा गुणवैशिष्ट्याने बनलेली आहे. त्यांच्यामध्ये अंगभूत अनेक गोष्टी आहेत, अनेक पैलू आहेत जे दिसत नाहीत. आपल्याला 2 गोष्टी दिसल्या. चला बैठे बैठे बस, बैठे बैठे सावधान बसून घ्या बेटा. इकडे लक्ष द्या. आत्मविश्वासामधल्या 2 गोष्टी एका साध्या गोष्टीतून आपल्याला शोधता आल्या. अशा अनेक गोष्टी तुमच्यामध्ये आहेत. काय आहेत? ज्या दिसत नाहीत पण तुमच्यामध्ये आहेत. उदाहरणार्थ स्वतःची ओळख. स्वतःची ओळख आहे की नाही? आपण काय सांगतो? मी कोण आहे. हा बेटा तू उठ, ये इकडे माझ्याकडे. ये बेटा, ये ये बेटा, ये पटकन ये, पळत ये. छान 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 छान. बघा हा विद्यार्थी किती फास्ट आला. याच्यात काय दिसलं? किती फास्ट आला. आला का नाही? बोलवल्याबरोबर आला. म्हणजे या व्यक्तिमत्वामध्ये काय दिसलं तुम्हाला? आणखीन आणखीन हा काय दिसलं अजून? सांगा. किती लवकर आला सांगा बरं मला. हा चला, काय दिसलं अजून? हा सांगा. ज्यांना येतं त्यांनी सांगा. चुकीचं असू द्या, मी त्याला आपण व्यवस्थित करून सांगूया. हा काय दिसलं? मी असंच चुटकी वाजवली, या म्हणल्याबरोबर आला. म्हणजे काय? हा बोला बोला बोला. हा धाडस. करेक्ट. टाळ्या वाजवा. धाडस. हा विद्यार्थी धाडसानं पुढे आला आणि येऊन थांबला का? तर तुमच्याकडे नजर देऊन बघतोय, नजर देतोय. बरोबर आहे का नाही? म्हणजे याच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. बरोबर आहे. आणि केवळ आत्मविश्वास नाहीये, पटकन आला नाही तर त्याने वेळेचा सदुपयोग केला. टाइम इज मनी. वेळेचा सदुपयोग करतो का नाही आपण? आणि हे व्यक्तिमत्वाच्या अंगभूत
गुणवैशिष्ट्य असतात, अंगभूत गोष्टी असतात ज्या आपल्यामध्ये आल्या पाहिजेत. अजून काय दिसलं हो? हा सांगा बेटा, सांगा. हा बोला बोला. हा सांगा. हा बरोबर आहे, बोला बोला बोला, उत्तर बरोबर आहे, सांगा. पटकन आला. हा कसं काय आला? काय दिसलं तुम्हाला याच्यात? काय वैशिष्ट्य दिसलं? काय गुण जाणवलं तुम्हाला? बोलवल्याबरोबर आला म्हणजे काय? शिक्षकांनी तुम्हाला ग्रहपाठ लिहून आणायला सांगितला म्हणजे काय केलं तुम्ही? हा काय केलं? लिहून आणलं. म्हणजे काय सांगितलं सरांनी? तुम्हाला सूचना दिली, त्या आज्ञेचं तुम्ही काय केलं? हा म्हणजे याच्यामध्ये काय दिसला? आज्ञाधारकपणा. शिक्षकांनी बोलवल्याबरोबर आला म्हणजे त्याच्यामध्ये विनयशीलता, त्याच्यामध्ये नम्रता, त्याच्यामध्ये शिक्षकांनी सांगितलेली गोष्ट त्याला पटली आणि तो तात्काळ आला म्हणजे त्यांनी शिक्षकांचं ऐकलं. ऐकण्याचा सुद्धा गुण अतिशय महत्वाचा आहे आणि हे सुद्धा व्यक्तिमत्वामध्ये वैशिष्ट्य जाणवतं. बसा बेटा. नेक्स्ट दुसऱ्या मुलाला घ्यायचं आता मला. तू ये बेटा इकडे. हा तिथंच थांबतो तिथं. तिकडे चेहरा. हा अशी इकडे चेहरा कर, पश्चिमेकडे चेहरा कर. ओके. हा या मुलामध्ये आपल्याला काय काय दिसतं पहा. निहाळा सर्वजण. बघा, बारकाईने बघायचंय, नुसतं हे करायचं नाही आणि हात वरी करायचा आहे. झालं? ओके. आता तू शांत उभा टाक बेटा. हा तू सांग बेटा. त्याच्या हातात घडी आहे, वॉच आहे, घड्याळ आहे म्हणताय. ओके चला तू सांग बेटा. आनंदित आहे. करेक्ट. टाळ्या वाजवा. त्यांनी न्याहाळलं. बघा आता आपण किती लोक बसलो? साधारण 85च्या आसपास आपण विद्यार्थी आहोत. आहेत का नाही? पण त्याची नजर आणि त्याचा दृष्टिकोन, त्याचा पाहण्याचा एक प्रकारचा जो विचार आहे, दृष्टी आहे, त्यांनी बरोबर न्याहाळलं. आणखीन कोणाला काय सांगता येईल? हा बेटा सांग. हा बर शांडेल. हा तू. ओके चला. आता या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर त्या लेकरानं सांगितलं की त्यांनी गंध लावलाय, टिळा लावलाय. गंध लावणं, टिळा लावणं हे कशाचं प्रतीक आहे? हा सांगा बेटा, सांगा सांगा. बरोबर आहे. हा त्यानं शाळेचा ड्रेस लिवलाय. ओके चला. ओके चेक. हा अजून? शाळेचा ड्रेस घातलेला याचा अर्थ तो आज्ञाधारक विद्यार्थी आहे. विद्यार्थी असल्याचं आपल्या लक्षात आलं. ते व्यक्तिमत्वाचं एक खास पैलू दिसला. हा आणखीन काय? टिळा लावणं, गंध लावणं कशाचं लक्षण आहे? काय समजतो आपण? बडे बडे सावधान. हा हात वरी करा. अजून कोणी काय पाहिलं सांगा या व्यक्तिमत्वामध्ये? हा हा सांग बेटा. त्याने पॅन्ट लिवले. बर ठीक आहे. ओके चला अजून? हा लाजतोय. बर ठीक आहे. लाजणं हा सुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वामधला एक भाग आहे. चला ओके चला. हा पुढे. दिसण्यापेक्षा मनातल्या गोष्टी सांगायच्या त्या हा मनातल्या अंतर्मनातल्या ज्या अंतर्गत आहेत. गुण सांगा. गुण त्याला काय काय गुण करता येईल? हा आता त्याला उभा टाकेल म्हणजे तो उभा टाकलाय पण काय करायला? उगाच बसला नाही, उगाच थांबलेला नाहीये, तो काहीतरी करतोय. हा हा सांग बेटा सांग. हा हा सांग बेटा. बरोबर आहे. हलायला. बर हा हसण्या. चला झालं आता. आनंदित आहे. चला हसणे. हा अजून? त्याच्यामध्ये उत्साह दिसतो आपल्याला. हा अजून कोण सांगेल? चला. हा बस बेटा बस. आता पाठीमागची एखादी विद्यार्थ्यांनी उभा टाका. कुणी हा हो हा इकडे या जरा, बाजूला या इकडे बाजूला. हा या लेकराकडे सर्वजण पाहून घ्या एकदा. या मुलीकडे पहा अगोदर सर्वजण. हा चला. गुण काय काय ते सांगा. या मुलीमध्ये तुम्हाला काय काय जाणवलं, काय काय दिसलं ते हात वरी करायचा. मी विचारणार, त्यांनी उत्तर द्यायचं आणि त्यांनाच मी चॉकलेट देणार आहे. हा हा सांग बेटा. हा उठा बेटा. हा तिच्या डोक्याला गुलाबाचं फुल आहे. नाही दिसण्यावर नाही. आता आता आपलं सांगायचं, मन सांगायचं. हा चला. हा मनातलं सांगायचं. तिला काय काय येतंय? तिला आनंदी आहे. यस उत्साह आहे. ओके टाळ्या वाजवा. अजून दुसरं अजून? विचार करा थोडं. तिला हार लिवली आहे. हा हार. हारले. बरं चला. हा ओके चला अजून? तिला काय काय येतंय ते बघा. हा
अभ्यासाचं काय काय येतंय, बाहेर वाचताना काय काय येतंय, सांग बेटा, करताना काय काय येतंय. किनवणी लिहिली आहे. बरं, चला ओके चला ठीक 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 हा हा लाजत आहे. बर ठीक आहे हा, बरोबर आहे. ठीक ठीक बरोबर बरोबर लाजता टाळ्या वाजवा त्याच्यासाठी चला अजून ओके बस आता मित्रांनो आता थोडा आपण थोडा वेगळा विचार करूयात आपण आता तुमच्या समोर जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पाहिल्यानंतर त्यांची गुणवैशिष्ट्ये तुम्हाला जाणवली ती गुणवैशिष्ट्ये तुम्ही निहाळली तुम्ही तपासली तुम्ही त्याकडे बारकाईनं लक्ष दिलं आता मला सांगा आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या शिक्षकांची काही गुणवैशिष्ट्ये तुम्हाला जाणवतात दिसतात का नाही आहेत का नाही शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये जसे की उबाळे सर आहेत की नाही उबाळे सर कोणते आहेत उबाळे सर कोणते आहेत नाही नाही सांगा की आहेत ना उबाळे सरांमध्ये काय काय दिसलं उबाळे सरांमध्ये तुम्हाला शिकवत असताना काय काय दिसलं हातवरी इथं बघायचं नाही वरचं. शाळेत दररोज शिकवत असताना तुम्हाला सरांमध्ये काय काय जाणवलं काय काय सर करतेत, काय सर काय कोणत्या शिकवतात. कोणत्या पद्धतीनं तुम्हाला शिकवतात कसं शिकवतात तुम्हाला कसे संस्कार देतात तुम्हाला कशा पद्धतीनं मदत करतात कशा कशा पद्धतीनं तुम्हाला कधी कधी रागवतात कधी कधी हसी मजाक मध्ये शिकवतात उत्साहाने शिकवतात आनंददायी वातावरणात शिकवतात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मदत करतात हा मला हात वरी करून करेक्ट सांगायचं समोर यायचं पटकन यायचं हा चला हा सर आनंदीत शिकवतात. वा वा टाळ्या वाजवा म्हणजे या सरांच्या व्यक्तिमत्वामधलं एक वैशिष्ट्य आपल्याला जाणवलं हा सर आम्हाला अभ्यासामध्ये मदत करतात. यस दुसरं वैशिष्ट्य चला सर खेळत खेळत शिकवतात. वा 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 क्या बात आहे टाळ्या वाजवा सर धडा शिकवतात. धडे शिकवतात अभ्यासक्रम शिकवतात ओके पुढे हा आणखीन वह्या बंद करा बेटा इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या मी तुमच्यासाठी आलोय ना खरं आहे का नाही बरोबर आहे का नाही मग मी तुम्हाला मदत केली पाहिजे का नाही केली पाहिजे ना यस हा सर बाबा काय शिकवतात. सर गणित शिकवतात भागाकार शिकवतात वा छान अजून बघा जेवढं जेवढं तुम्ही सरांबद्दल बोलाल तेवढं तेवढं सर तुम्हाला अधिक मदत करतील हे लक्षात घ्या हा सर सूचना देतात. वा वा म्हणजे सर नेहमी तुम्हाला शिस्तीनं सूचना देऊन त्या शिस्तीचं पालन करायला भाग पाडतात ओके हा हा बेटा या उठा बेरीज शिकवतात. बेरीज गणित ओके चला हा सर आम्हाला का लाडू देतात. लाडू वा 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 म्हणजे सर तुमच्या खाण्याची सुद्धा काळजी घेताय म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये तशा प्रकारची माणुसकी आहे हे लक्षात घ्या एखाद्या भुकेलेल्या माणसाला जर अन्नदान दिलं तर ते अन्नदान श्रेष्ठ दान आहे की नाही एखाद्या भुकेल्या माणसाला जर आपण अन्न दिलं ना तर फार मोठं काम आहे हा सांगा बेटा सर आम्हाला दुसरे विषय शिकवतात. दुसरे विषय ओके चला हा सर आम्हाला पहिली विषय शिकवतात. बर ठीक ओके हा सर आम्हाला जोडाक्षरे शिकवतात. वा वा छान अभिनंदन टाळ्या वाजवा हा अजून काय वा हा सांग सर आम्हाला 14 खडी शिकवतात. बर बर चला ओके हा चला अजून काय सांगताय का ते का बघा उबाळे सरांमध्ये कोणाला काय जाणवलं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला काय काय दिसलं पटकन सांगायचं हा जोरात आवाज मोठा वा 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 छान टाळ्या वाजवा अजून उबाळे सरांमध्ये तुला काय दिसलं ते सांगायचं हा सर आम्हाला संस्कृत शिकवतात. काय काय बघायला सांग. अजून एकदा सांग बेटा लाजू नको. सर आम्हाला संस्कृत हा हसून खेळून शिकवतात टाळ्या वाजवा छान. चला. हा सर आम्हाला उजळणी शिकवतात. ओके चला हा चला आता डबल नको हा तू सांग बेटा हा ओके ओके हा तू हा सांगा सर आम्हाला जीव तोडून शिकवतात. जीव तोडून वा वा क्या बात आहे हा आम्हाला सर बेरीज शिकवतात. ओके चला अजून कोणाला काय वेगळं सांगायचं का नाही आता मला वेगळं सांगायचंय जे तुम्ही पाहिले पण तुम्हाला कळालं नाही पण मी काही क्षणात काही तासात
तुमच्यासोबत संवाद साधल्यानंतर मला लक्षात आलेलं मी काही वैशिष्ट्य सांगतो. मला सर उपक्रमशील शिक्षक वाटले. टाळ्या वाजवा. शिक्षक हा उपक्रमशील असतोच का, तर त्याचं उत्तर दोन्ही अर्थाने आहे. पण मला इथं आल्यानंतर सरांमध्ये ती ऍक्टिव्हिटीज, ती उपक्रमशीलता माझ्या नजरेत भरली. माझ्या ते पटकन लक्षात आलं. उपक्रम शिक्षक असणं वेगळं, पण उपक्रमशील शिक्षक असणं, उपक्रमशील मुख्याध्यापक असणं ही अतिशय शाळेसाठी नामी संधी असते. ही शाळा चांगली होण्यामध्ये अशा शिक्षकांचाच खऱ्या अर्थानं त्यांचं योगदान असतं. शाळेचं नाव तेव्हाच होतं ज्या शाळेमध्ये उपक्रमशील शिक्षक असतात. तेव्हा या शाळेचे सुडके सर असतील, उबाळे सर असतील, बिराजदार सर असतील, अंगद पवळे सर असतील, होळकर सर असतील, पाठीवरच्या वस्तीवरच्या शाळेवरचे होळकर सर असतील, यांच्या नावानं जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. जीव तोडून टाळ्या वाजविल्या पाहिजे. जीव तोडून कसं वाजवता बघू. जोरात ना शिकल्या. 1 2 3 स्टार्ट. छान. हा, शिवाजी महाराज. शिवाजी महाराज. वा, अभिनंदन. हा, छत्रपती संभाजी महाराज. वा वा, छान. हा, अजून कोण आहेत आदर्श? हा, झाशी की राणी. ओके, बसा. हा, यस. सावित्रीबाई. वा, सावित्रीबाई फुले. ओके. हा, शहाजी राजे. शहाजीराजे. वा. हा, गांधीजी. गांधीजी, महात्मा गांधीजी. हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब शाबास. आंबेडकर. वा, हा. छान. हा, ओके. मित्रांनो, हात नीचे. आपले आदर्श टप्प्यावरची ही शाळा आहे आणि त्या शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक आपणाला ज्ञान देत असताना किंवा नॉलेज देत असताना कुठल्याही प्रकारचा कसूर ठेवत नाहीत. याचा अर्थ त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये देण्याची दानत आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला अधिकाधिक ज्ञान द्यावं, अधिकाधिक शिकवावं, अधिकाधिक तुम्ही मोठे झाले पाहिजेत आणि इथलं शाळेचं, गावचं, कुटुंबाचं आणि जर आदर्श शिक्षक तुमचे अंगद सर असतील तर त्या अंगद सरांकडे तुम्ही कसं पाहता, तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्याकडे दृष्टी ठेवता, ते तुम्हाला काय काय शिकवतात, तुम्हाला कसं घडवतात, तुमच्यासाठी ते किती वेळ देतात, काय काय करतात, कशा पद्धतीनं तुमच्यामध्ये ऊर्जा, जिद्द, चिकाटी आणण्यासाठी कसे प्रयत्न करतायत, याला सुद्धा आपण सलाम केला पाहिजे. आणि तो सलाम याच्यासाठी आहे की अशा पद्धतीनं काम करण्याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे, म्हणजे ते खऱ्या अर्थानं आदर्श शिक्षक आहेत की नाही? टाळ्या झाल्या पाहिजेत. जर असा आदर्श शिक्षक बनायचा असेल
तर आपण सतत त्या शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये स्वीकारली पाहिजेत, अंगीकारली पाहिजे, घेतली पाहिजेत. कारण त्याच्याशिवाय आपलं व्यक्तिमत्व घडत नसतं. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये तशी वैशिष्ट्ये जर आणायची असतील तर आपल्याला सुद्धा प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करावे लागतील. येस ऑर नो? प्रयत्न करत असताना ते प्रयत्न सातत्यानं नियमित केले पाहिजेत. आपण शाळेत नियमित येतो की नाही? काय येतो? शिकण्यासाठी, आपली प्रगती करून घेण्यासाठी, आपलं व्यक्तिमत्व जबरदस्त होण्यासाठी आपण दररोज शाळेत येतो. मित्रांनो, याच्यासाठीच मी आज तुमच्या समोर आहे. ते सांगण्यासाठीच मी तुमच्या समोर आहे. व्यक्तिमत्व घडत नसतं तर घडवावं लागतं. जसं एखादा मूर्तिकार मूर्ती बनवत असताना एखाद्या दगडातून कोरीव काम करून एखादी मूर्ती बनवतो, त्या पद्धतीनं शिक्षक सुद्धा या विद्यार्थ्यांमधून चांगले विद्यार्थी निर्माण झाले पाहिजेत, चांगलं व्यक्तिमत्व घडलं पाहिजे आणि जगामध्ये या विद्यार्थ्यांचं नाव झालं पाहिजे, त्या गावचं नाव झालं पाहिजे, कुटुंबाचं नाव झालं पाहिजे, शिक्षकांचं नाव झालं पाहिजे, शाळेचं नाव झालं पाहिजे. याच्यासाठी शिक्षक सातत्यानं प्रयत्न करत असतो आणि हा प्रयत्न सहजासहजी करत नाहीयेत. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते, काबड कष्ट करावं लागतं, मेहनत करावी लागते, धाडसानं काम करावं लागतं. त्याच्यासाठी वाचन, चिंतन, लिखाण करावं लागतं. तर आणि तरच शिक्षक मोठा होत असतो, हे लक्षात घ्या. आणि शिक्षक मोठा झाला, शिक्षक आदर्श झाला तर विद्यार्थी सुद्धा तेवढेच मोठे होत असतात, हे लक्षात घ्या. ते समीकरण कसं आहे? शिक्षक मोठा तर विद्यार्थी सुद्धा तितकाच मोठा बनत असतो. म्हणून शिक्षकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देणं, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त घडविणं ही शिक्षकाची जशी जबाबदारी आहे तशी विद्यार्थ्यांची सुद्धा जबाबदारी आहे की अधिकाधिक शिक्षकाकडून आपण घेतलं पाहिजे. बटे बटे सावधान. एखादा चांगला विद्यार्थी तयार होण्यासाठी शिक्षकांना कठोर परिश्रम घ्यावे लागतात, हा संदेश मी तुम्हाला दिला. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की मोठे सर तुम्ही येणं आमच्या शाळेसाठी गरजेचं आहे, फार आवश्यकता आहे तुम्ही येण्याची. तर ते कशासाठी आहे? तर विद्यार्थी मित्रो, माणसं जेव्हा घडत असतात तेव्हा शिक्षकांचं अनुकरण करत असतात. शिक्षक हा विद्यार्थी प्रिय असतो असं नेहमी आपण ऐकतो, बोलतो आणि आपल्याला त्याच्या संदर्भातले अनेक उदाहरणं सुद्धा दिली जातात. विद्यार्थी प्रिय शिक्षक बनायचं असेल तर शिक्षकांना आतोनात प्रयत्न करावे लागतात. सहजासहजी काही हे होत नाही. आणि म्हणून या ज्ञान मंदिरामध्ये जेव्हा शिक्षक प्रयोग करतो तेव्हा तुमच्यावरती अनेक पद्धतीनं, अनेक बाबीतून, अनेक गोष्टीतून, अनेक कौशल्यातून शिक्षक हा तुम्हाला घडवीत असतो. आणि हे घडविण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही जे घडलो ते केवळ आणि केवळ शिक्षकामुळे घडलो. कुणामुळे घडलो? शिक्षकांमुळे. आज मी तुमच्या समोर आहे किंवा अंगद पवळे सर असतील किंवा मी तुमच्या समोर आहे किंवा अन्य शिक्षक वृंद इथं आहेत तर ते त्यांच्या शिक्षकांच्या आज्ञेचं पालन केलं. शिक्षकांनी जे विचार दिले त्या विचारामुळे घडले. आणि म्हणून चांगला शिक्षक व्हायचा असेल, चांगला विद्यार्थी व्हायचा असेल तर त्यांनी गुरूंचं सतत मार्गदर्शन घेतलं पाहिजे. गुरुविना शिष्य नाही, गुरुविना शिष्याला काही अर्थ नाही. गुरु प्रत्येकाला असलाच पाहिजे. आणि गुरुचं स्थान, गुरुचं महत्व अनन्यसाधारण आहे. गुरूंची महती किती आहे? त्याला काही मोल, किती मोल आहे? त्याचं मोल काही शब्दामध्ये आपल्याला अजिबात मांडता येत नाही. एवढं अमूल्य गुरुंना महत्व आहे. आणि म्हणून गुरु विना शिष्य अर्थ उरत नाहीये. आणि म्हणून शिक्षकांच्या सोबत तुम्ही सानिध्यात राहत असाल तर शिक्षकांच्या आज्ञेचं पालन आपण केलंच पाहिजे. कोणते कोणते विद्यार्थी शिक्षकांचं आज्ञेचं पालन करतात? हात वरी करा. फक्त एवढेच? शिक्षकांच्या आज्ञेचं पालन कोण कोण करताय? सर्वच करतात. अभिनंदन, टाळ्या वाजवा. आज्ञेचं पालन करणं हे व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. जो विद्यार्थी शिक्षकांच्या आज्ञेचं, शिस्तीचं पालन करतो, जे शिक्षक सांगतात ते अगदी मन लावून
ऐकतात आणि त्या पद्धतीनं कृती करतात, त्या पद्धतीनं आचरण करतात, याचा अर्थ त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं बनत चाललेलं आहे. चांगल्या व्यक्तिमत्वामध्येच चांगल्या गोष्टी आपल्याला जाणवतात. आणि म्हणून चांगलं व्यक्तिमत्व जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर चांगले गुण आपण घेतले पाहिजेत. घेतले पाहिजेत का नाही? मला कोणता विद्यार्थी सांगेल की चांगल्या व्यक्तिमत्वामध्ये काय काय असतं? कोण सांगेल? पटकन सांगायचं आणि समोर यायचं, पळत पळत यायचं. व्यक्तिमत्वामध्ये काय काय चांगल्या चांगल्या गोष्टी असतात ते मला पटकन येऊन सांगायचं. पैसे कोण वाजले रे ठेवून हा, कार्यक्रम 10 मिनिटात संपवायचा आहे. चांगल्या व्यक्तिमत्वामध्ये काय काय असायला पाहिजे? कोण सांगेल? वेगवेगळ्या पद्धतीचं उपक्रमशीलता राबवत आहात. याच्यासाठी सुद्धा आपल्याला भविष्यासाठी सुद्धा शुभ कामना, शुभ भावना, हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण मला या ठिकाणी बोलवलात, यथोचित सत्कार केला त्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक, सहशिक्षक आणि आपण सर्व विद्यार्थी यांचं मी या ठिकाणी आयोजकाचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. एक वेळेस ध्यान द्यायचं सर. बिग हँड, बिग हँड, बिग हँड टू मोठे सर. आपलं हे परम कर्तव्य होतं, त्यांचं परम कर्तव्य होतं. मातृभूमीसाठी आपला स्नेह, आपला प्राण, आपलं सर्वस्व दान करणे आणि देहसुद्धा वाहून घेणं, हे सगळं सर्वस्व संस्कार आमच्या सगळ्या मित्र कंपनीमध्ये आहे. त्यामध्येच आमच्या मानाचा तुरा म्हणजे महेश मोठे सर यांच्या हस्ते आपल्या शाळेत जे छोटे छोटे उपक्रम होतात त्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत आणि त्यांना प्रोत्साहन देणार आहोत. मी पहिल्यांदा पुरी स्वराली अमोल हिला आमंत्रित करतो. हिनं सुंदर अक्षर काढण्याच्या उपक्रमात सहभाग घेऊन चांगलं अक्षर काढलं आणि उत्कृष्ट असं आपलं प्रतिभा दाखवण्याचं धाडस केलं. तिच्यासाठी एक वेळेस नाशिक क्लॅप. मुलांवर 4 ते 5 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम संपणार आहे. पुढे त्यानंतर मी पुढे आमंत्रित करतोय मोरे प्रणव परमेश्वर. संख्या पाठांतरामध्ये हा मुलगा ऐकत नाही, गतीने करतो. 100 पर्यंत संख्या पाठायचं त्याला, मधल्या मध्ये पहिलीला आहे आता. त्यानंतर कलुरे आरोही अनंत. ही मुलगी उत्कृष्ट असं सूत्रसंचलन करते, कविता गायन करते आणि परिपाठामध्ये आदर्श असा आपला सहभाग दाखवते. त्यानंतर तौर प्रगती दौलत. न थांबता बोलणं, सारखं बोलणं, शिक्षकाला कामात ठेवणं, ही काम करते. शिक्षकाला का म्हणतो? जोरात टाळ्या वाजवायच्या. आणि आत्ताच सूत्रसंचलन करत असताना जिचं नाव आपण घेतलं, बाबासाहेब आंबेडकरांवर उत्कृष्ट असे विचार मांडणारी आणि वर्गामध्ये सगळ्यात जास्त गतीनं वाक्य करणारी मयुरी महादेव परिहार, हिच्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवायच्या. कार्यक्रमाचं बिझी शेड्यूल, सरांना सारखं फोन येत आहेत, तरी पण आपल्यासाठी त्यांनी वेळ दिला. आता जे पुस्तक तुमच्या समोर दिसते मुलांनो, हे पुस्तक, या पुस्तकाला सराव करण्यासाठी जो थोडा खर्च येतो पेपरचा शाईचा प्रिंटिंगचा नाही, पेपरचा खर्च आपल्या प्राध्यापक डॉक्टर मोठे सर यांनी घेतलेला आहे. त्यांनी माझ्याकडं पैसे दिलेले आहेत. मुलांना अशी वाक्य करायला हवा. त्या कागद देण्याबद्दल आपण बऱ्याच दिवसापासून मागणी करत होतो, पण कुणीही मदत केली नाही. पण आज मोठ्या मनाने सरने मदत केली. सरसाठी जरा जोरात टाळ्या वाजवायच्या.
आणि आता या पुस्तकात काय दिले? या पुस्तकात तुम्हाला क्रियापद दिसते. सांगितल्याप्रमाणे वाक्याचे 5 प्रकार आणि पुन्हा 12 काळाची वाक्य करायची आहेत. प्रत्येक ठिकाणचं क्रियापद दिले. तुम्हाला नमुन्यादाखल आता सध्या जेवढे क्रियापद दिले ते आहेत 450. 650 क्रियापद तुम्हाला मिळतील. यानंतर तुम्हाला 5000 क्रियापद मिळतील. 5000 क्रियापदाचं वाक्य केल्यानंतर तुम्हाला पुन्हा जवळजवळ 25000 क्रियापद मिळतील. त्याच्यावर तुम्हाला वाक्य सराव करायचे. प्रत्येकाने वाक्य करायचं. मी आता दोघा तिघांचं नाव घेतो. त्यांनी यायचं हे पुस्तक त्यांच्या हस्ते घ्यायचं. सर्वप्रथम मंथन. त्यानंतर भीमाशंकर. धन्यवाद. पुरी आदित्य. आदिती. या की सर, या सर्वजण या की सर. थांबतो. नाही या ना, सगळ्यांचेच असते. मयुरी परिहार. या ना सर. या सर, इथे पुढे या. सर थोडा आणि मागं सर. ओके. या सर, सर इकडे या ना सर तुम्ही. सगळं उठून बरोबर. हा, अजून कोणाला बोलायचं बोलवा. त्यांना येऊ दे. एकच फोटो घ्या. ज्याने घेतला त्याने रामेश्वर. अंगद तुम्ही पण थांबा तिथे. द्या. इकडे द्या. किती इथे किती बघा. इथे सरांच्या समोर. या ना सर पुढे. ओके. हे सगळं माझ्यासमोर माझी मुलं मोठी व्हावीत असं स्वप्न पाहणारे हे सर. आता मी कार्यक्रमाचा सगळ्यात शेवटचा भाग असतो